हरि बोला
समोर पाहिजे हसता
देता हरि बोला घेता हसता खेळता हरि बोला गाता हरि बोला खाता सर्व कार्य करिता हरि बोला एकांती हरि बोला लोकांती देह त्यागांती हरि बोला उठता हरि बोला बैसता हरि बोला भांडता हरि बोला कांडता उठता बैसता हरि बोला जने हरि बोला विजनी एका जनार्दनी हरि बोला हरिमुखे गाता हरपली चिंता त्यानो हे मागुता जन्म घेणे विठाला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला अभंग पुण्य सलीला भगवती गोदावरीच्या उत्तर तीरावर दक्षिण काशी स्थित पैठण नगरी जलस्थ समाधी शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यांचा हा 5 चरणाचा उत्कृष्ट छोटासा अभंग असून हरिपाठातील 14व्या क्रमांकाचा हा अभंग आहे। या अभंगाच्या द्वारे नाथ महाराज हरि बोला देता, तुम्ही देत असाल तर हरि बोला, घेत असाल तर हरि बोला, खात असाल तर हरि बोला, गात असाल तर हरि बोला, जे काही कार्य करत असेल त्या कार्याच्या बरोबर हरि बोला। एकांतामध्ये असेल तर हरि बोला, लोकांतामध्ये असेल तर हरि बोला, आणि शेवटी जाता जाता देह त्यागांते हरि बोला। भांडत असेल तर हरि बोला, कांडत असेल तर हरि बोला, उठत असेल तर हरि बोला, बसत असेल तर हरि बोला,
कारण असेल तर हरी बोला, कारण नसेल तरी सुद्धा हरी बोला. विठाला या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी काही अत्यंतिक परिहार्थ असा अखिल कोटी ब्रह्मांड नायक प्रभू परमात्म्याची महत अनुकंपा, सकल संतांचे आशीर्वाद, तुमच्या सर्वांच्या अथाह प्रयत्न, या ठिकाणी गायन वादन करणारे हे मनुष्य गंधर्व यांच्या संयोजकाने, आयोजक मंडळीच्या आयोजकाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भगवान वटेश्वराचा उत्सव म्हणून, असंच ना, भगवान वटेश्वराचा उत्सव म्हणून हा कार्यक्रम साजरा केला जातो. तेव्हा या कार्यक्रमामध्ये तुम्ही मला बोलवलं, त्याबद्दल तुम्हा सर्वांना एकदा धन्यवाद. कीर्तनाकडे विठाला परमात्मेने या ठिकाणी 84 लाख योनी जीव बनवले. एवढे सारे जीवजंतू बनवले. या जीवजंतू मध्ये सर्वात उत्कृष्ट, सर्वात चांगला मनुष्य बनवला. सर्व जेवढे प्राणी आहेत, या सगळ्याच्या प्राण्यापेक्षा मनुष्य हा सर्व उत्कृष्ट प्राणी, नेसताच उत्कृष्ट नाही. दिसाला लहान आहे पण कीर्ती महान आहे. बेको धावती तमच धावती फणी, सर्पम शिखी धावती स्वस्व आहार विहार साधन विधौ, सर्वे जनाः व्याकुलः कालः तिष्ठति पृष्ठतः, अचधरा केनापि न दृश्यते. काय करायचं माहितीये का, वर 100 रुपये शिल्लक लावायचे. कशा करतो म्हणलं, हा विठाला कोकाल कोकोटळ्यामध्ये आपण ठाण लावतो. हवा पाहिजे वर केला. विठाला विठाला समजलं का तुम्हाला मी श्लोक सांगितला? नाही समजलं ना? पावसाळ्यामध्ये छोटे छोटे कीट पतंग येतात उजेडाच्या जवळ. त्याचप्रमाणे व्यास महर्षी व्यास गुफेमध्ये बसलेले आणि त्यांच्या जवळ छोटासा काहीतरी दिवा असेल. त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये छोटे छोटे किडे येऊ लागले. भेको ते त्या ठिकाणी त्या उजाराच्या भोवती आजूबाजूला फिरायला लागले. त्या किड्याला खाण्याकरता बेंडूक आला. तमच धावती फणी, त्या बेंडकाला खाण्याकरता काय आला? साप आला. सर्पम शिखी धावती, सर्पाला खाण्याकरता मुंगूस आला. मुंगसाला खाण्याकरता मोर आला. मोराला खाण्याकरता लांडगा आला. लांडग्याला खाण्याकरता वाघ आला. वाघाला खाण्याकरता सिंह आला आणि सिंहाला खाण्याकरता माणूस आला. विठाला विठाला माणूस वाघाची सिंहाची शिकार करतो का नाही? करतो नाही? करतो माणूस. तुम्ही पाहत नाही का युट्यूब वर याच्यावर त्याच्यावर या बातम्या येत्या, फेक बातम्या, काही चांगल्या बातम्या येत्या. त्याच्यामध्ये दाखवतात ना, कोणी वाघ पकडला, कोणी सिंह पकडला मारून. ते ऐका नाही, त्याची खाल फार महाग जाते सिंहाची. म्हणून सिंहाला पकडण्याची ताकद माणसामध्ये. विठाला विठाला हत्तीला ताब्यामध्ये ठेवण्याची ताकद माणसामध्ये. विचार करा, हत्तीचा पाय आहे ना, पाय, हत्तीच्या पायामध्ये तुम्ही सगळे
माणसाचं शरीर म्हणजे हत्तीचा पाय, बाकीचा हत्ती केवढा आहे, पण एवढ्या हत्तीला ताब्यामध्ये करण्याची कला किंवा ताकद जर कोणामध्ये तर ती माणसामध्ये. एवढा उत्कृष्ट परमात्म्याने मनुष्य बनवला, एवढा ताकदवान बनवला. तुम्हाला सांगू का, आहे तुम्ही ताकदवान, आहे तुम्ही उत्कृष्ट, परंतु काय झालं एक उदाहरण सांगतो तुमच्या लक्षामध्ये येईल. भागवतामध्ये दोन मित्र होते, एक अविज्ञात आणि पुरंजन. मित्र दोघ जण चांगले मित्र. तुम्हाला सांगतो मित्र असावा. माणूस आपल्या जीवनामध्ये काही जे कमी जादा आहे ते फक्त मित्राजवळच सांगू शकतो. काही मर्यादेनं आई वडिलाला सांगत नाही, काही परिस्थितीनं पत्नीला सांगू शकत नाही, आणि काही भीतीनं माणूस मुलाला सांगू शकत नाही, पण मित्राला मात्र जरूर सांगू शकतो. म्हणून मित्र पाहिजे. हे दोघं जण मित्र निघाले भ्रमण करण्याकरता. अभिज्ञात झाडाखाली बसला. त्यांनी सांगितलं, बाबा पुरंजन, कशाला फिरतो आपण, एवढं फिरलो, काय मिळालं फिरून, काय मिळालं नाही, इथंच थांबले पाहिजे. पुरंजननी सांगितलं, तुला बसायचं तर तू बैस, मी आपला चाललो. पुरंजन निघाला. निघाल्याच्या नंतर पुढं एक नगरी लागली. या नगरीची एक राणी आहे. ती राणी या नगरीच्या आणि संरक्षणाकरता या ठिकाणी 5 फणाचा नाग या नगरीचं संरक्षण करण्याकरता या तमाशा नाही हा. अरे काय माणसं हे, काय नाही, हे मजाक समजली लोकांना. कीर्तन म्हणजे तुम्ही 2 तास या ठिकाणी काढून आले, तुमचा जो 2 तास आहे त्याचा फायदा झाला पाहिजे. कीर्तनामध्ये फोन उचलणे म्हणजे कीर्तनकाराला विक्षेप आणणे, आणि कीर्तनकाराला विक्षेप आणणे म्हणजे सगळ्या कीर्तनाचं पाप आपल्या डोक्यावर घेणे. विठाला विठाला तुम्ही बाकी ठिकाणी करा ह्या गोष्टी, परमार्थामध्ये बिलकुल. माझी तारीख पुढे घेऊ नका, काय गरज नाही त्याच्यावर. मला जिथं सूत्रात आहे ना तिथं आवडतं. भला भारा भरचिंदे एक धड नाही, काय कामाचं. विठाला विठाला दरवाजा है, 10 दरवाजे. या नगरीला, या नगरीची सुंदरता एवढी है, या नगरीमध्ये पुरंजनाने प्रवेश केला. एवढी सुंदर होती ही नगरी, आणि या नगरीची राणी पण सुंदर होती. भागवतामध्ये कथा आहे. तेव्हा ती राणी बाहेर आली आणि या पुरंजनाचं स्वागत केलं. आपल्या नगरीमध्ये, आपल्या गावामध्ये कोणी आलं तर आपण त्याचं स्वागत करतो. घरी आलं आपल्या कोणी तर अतिथी, कोणी आले तर अतिथी देवो भव, त्याचं स्वागत करायला पाहिजे. विठाला विठाला विठाला. त्या ठिकाणी या पुरंजनीनं पुरंजनाचं स्वागत केलं. मग या पुरंजनाने विचारलं, तुझं नाव काय? तिने सांगितलं, माझं नाव आहे पुरंजनी. तिने विचारलं, तुझं नाव काय आहे? यांनी सांगितलं, माझं नाव आहे पुरंजना. त्यांनी सांगितलं, बरं झालं म्हणले, दोघांची नाडी एक आहे,
आहे का नाही? गुण 36 उतरते. लग्न करण्याला काहीच हरकत नाही. तिने सांगितलं तू माझ्या बरोबर लग्न कर. त्याने सांगितलं ठीक आहे, मी तीच वाट पाहत होतो. लग्न केलं महाराज. आणि लग्न केल्याच्या नंतर या नगरीवर चंड भैरवानी आक्रमण केलं. हा गादीवर बसला. गादीवर बसल्याच्या नंतर या नगरीवर चंड भैरवानी आक्रमण केलं. या चंड भैरवाच्या 360 गंधर्व आणि 360 गंधर्वी यांनी आक्रमण केलं आणि याला परास्त केलं. शेवटी तुम्हाला सांगतो हा गेला, मेला. मेल्याच्या नंतर या पुरंजनी जसं सांगायचा तो सहा ऐकायचा. तुम्हाला एक सांगू का, तुम्ही सगळं करा पण सासरवाडीला राहू नका. विठ्ठला कोणी राहत असेल तर त्याचा अपवाद सोडून द्या. पण सरासरी जी माणसं सासरवाडीला राहतात मग त्यांना जरा धाकातच राहावं लागतं. कारण संपत्ती त्यांची असते ना. हो, काही जरी झालं तर संपत्ती त्यांची, यांना काही बोलता येत नाही. ते कधीच त्रास देणार नाही. पण शेवटी संपत्तीचा अहंकार माणसाच्या मनामध्ये असतोच. विठाला विठाला आता हा तिथं राहू लागला तिच्या घरी. मग ही तशी सांगायची, पुरंजनी तशी सांगायची, तसा पुरंजन ऐकायचा. क्वचित गायंत्या गायंती, क्वचित रुदंत्या रुदंती, क्वचित हसंत्या हसंती, क्वचित जल्पयंत्या जल्पयंती. पुरंजनी हसायला लागली की पुरंजन हसायचा. पुरंजनी रडायला लागली की पुरंजन रडायचं. तुम्हाला सांगतो हे लय अवघड आहे. समोरच्या जर माणसाला आपल्या रडत असलं ना, आपल्याला जर रडू जरी नसलं तर अशा वेळेला बळच रडावं लागतं. क्वचित गायंत्या गायंती, ती गायला लागली की याने गायचं, ती रडायला लागली की याने रडायचं. असं त्यांचा संसार चालला. शेवटी चंड भैरवानी आक्रमण केलं या नगरीवर आणि या पुरंजन या ठिकाणावर गेला म्हणजे मेला. या पुरंजनाला पुढचा जन्म मिळाला कोणता? पुरंजनीचा. का तर पुरंजनीच्या चिंतनामध्ये पुरंजन मेला म्हणून पुढचा जन्म कोणता मिळाला? पुरंजनीचा जन्म मिळाला. आता पुरंजनीच्या जन्मामध्ये त्या ठिकाणी एकाच पुरुषाबरोबर त्याचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर मस्त वारात बिरात सगळं झालं. त्याच्यानंतर मुलं बाळ झाले, संसार झाला. आणि संसार झाल्याच्या नंतर या पुरंजनीचा नवरा मेला. आता ही पुरंजनी डोकं झोडून जोरा जोराने रडायला लागली. पण ते अविज्ञात नावाचा जो मित्र होता तो मित्र आला आणि त्या पुरंजनीच्या डोक्यावर हात ठेवला. ते बोलले काय रडते? म्हणले कशा करता रडते? म्हणले माझा नवरा मेला ना. बोले तुझा नवरा आहे? कोणत्या जन्मामधला? डोक्यावर हात ठेवल्याच्या नंतर लक्षात आलं आपण तर पुरंजनी म्हणले पाचच्या जन्मामध्ये, पण हिच्या चिंतनानं आपल्याला पुरंजनी व्हावं लागलं. विठाला विठाला तसा माणूस आतून वाघ आहे. परंतु मेंढ्या संग राहता राहता हा मेंढरू झाला. विठाला विठाला परमात्म्याने तुम्हाला या ठिकाणी फार मोठी जादू दिली, ती म्हणजे पुरुषार्थाची. एवढं चांगलं बनवलं, एवढी ताकद दिली. याच्या पुढं तुमच्या हातावधी कर्तव्य कर्म दिलं. तुम्ही ते कर्म करायचं आहे, त्या कर्माला फल निश्चित आहे. एकही असं कर्म नाही की त्या कर्माला फल नाही. कर्म करा, त्याचं फल तुम्हाला मिळेल. विठाला म्हणून माणसाने परमात्म्याने तुम्हाला जे कर्तव्य कर्म दिलं ते कर्तव्य कर्म जर आपण योग्य पार पाडलं तर तुम्ही
पुरुषार्थाला प्राप्त करू शकता। परमात्म्याने आम्हाला पुरुषार्थ नावाची जादू दिली। तुमचं प्रारब्ध किती गहन असू द्या, त्या गहन प्रारब्धाला बदलण्याची ताकद पुरुषार्थामध्ये आहे। तुम्ही ठरवा, तुम्हाला ते व्हायचं, तुम्ही तेच होणार। एवढी मोठी जादू आहे। तुम्हाला देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जर जायचं असेल तर तुम्ही रेल्वे स्टेशनवर जा, तुम्हाला कोणत्याही कोपऱ्यामध्ये जाता येईल। जंक्शन स्टेशनवर गेले म्हणजे तुम्हाला कुठेही जाता येईल। त्याचप्रमाणे तुम्ही मनुष्य देहामध्ये आले तर या ठिकाणी तुम्हाला कुठं जायचं त्याची स्वतंत्रता आहे। तुम्हाला सांगू का, हिंदू धर्मासारखा मनुष्य या जगामध्ये कुठंच स्वतंत्र नाहीये, कुठंच नाही। इथं बघा केवढी अभिव्यक्तीची आझादी हे आता वळणायला लागली। अरे या धर्माने मुळात जेव्हा सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून अभिव्यक्तीची आझादी दिली। विठ्ठला हे तिकडून लोंढे जेव्हा इकडे आले ना, यांनी ह्या सगळ्या परंपरा बदलवल्या आणि मग हे इतिहासकार जागृत झालेत। एवढं तुम्हाला सांगतो, या देशाचं भाग्य एवढं खराब आहे की या देशाचा इतिहास लिहिणारे कोण होते? कोण? स्वदेश स्वतंत्र झाल्याच्या नंतर इतिहास कोणी लिहिला? कम्युनिस्टवाद्यांनी लिहिला। विठाला विठाला एवढी विकृती करून ठेवली, एवढं काय काय लिहून ठेवलं तुम्हाला सांगतो। आता पण तुम्हाला सांगतो, यांच्या थोबड चुपासना हो। तुम्हाला एक उदाहरण सांगतो, म्हणजे उदाहरण म्हणजे सिद्धांत सांगतो तुमच्या लक्षामध्ये। विठाला विठाला जगद्गुरु तुकोबारायला तुम्ही ऐकलेलं असेल। जगद्गुरु तुकोबारायांनी शिवाजी महाराजांना अनुग्रह दिला, बरोबर आहे। जगद्गुरु तुकोबाराय आणि शिवाजी महाराज हे समकालीन होते, बरोबर? हे तर खरं आहे का नाही? जगद्गुरु तुकोबारायांनी ज्या वेळेला गाथा लिहिली त्या वेळेला संभाजी महाराज नव्हते। मला सांगायचं काय जरा लक्षात घ्या, इतिहास विकृत कसा आहे हे सांगायचं मला। विठाला विठाला ज्या वेळेला संभाजी महाराजांवर अत्याचार झाले त्याच्या अगोदर गाथा लिहिलेली होती, त्याच्या अगोदर। आणि मग त्या गाथ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वर्णन आहे। बुढिया तोरणे करते कथा गाती गाणे। बुढी हा शब्द कुठून आला? पुराणामधून आला, ग्रंथामधून आला, गाथ्यामधून आला। मग संभाजी महाराजांना मारून गुढी उभारली हे जे थोतांड सांगते हे खरं आहे का खोटं आहे? हे तर माहिती की नाही? जगद्गुरु तुकोबारायांनी गाथा संभाजी महाराजांच्या अगोदर लिहिला, हे तर माहित आहे का नाही? पण गाथ्यामध्ये जो गुढी शब्द आला तो संभाजी महाराजांच्या अगोदर आला का नंतर आला? अगोदर आला। मग कसा आरोप घेता? कमी इतिहास विकृत करून लिहिला। विठाला विठाला काय लिहिलं तुम्हाला सांगतो। अंधश्रद्धा हिंदू धर्मातच आहे, ख्रिश्चनामध्ये नाही, बिलकुल नाही। अंगाला ब्लेड लावून घेणं, आला लाला करून लोकायला भूत अंगात आणणं हे नाही, मुसलमानाच्या नाही।
हे लोक डोके तुरबतीवर जाऊन लोक डोकं टेकवते, तिथं नाही काय, तिथं नाही अंधश्रद्धा. फक्त इथं आहे का इतिहास विकृत करून लिहिला. विठाला विठाला मला सांगायचं आहे की आमचा इतिहास आम्ही पाहत नाही, पुराण आम्ही पाहत नाही, शास्त्र आम्ही पाहत नाही, आणि त्याच्यामुळं आम्हाला आमच्या जवळ दिलेलं काय हे सुद्धा माहित नाही. पुरुषार्थाने प्रारब्ध बदलता येतं असे अनेक इतिहास आहे, अनेक कथा आहे. वाल्मिकी ऋषी पहिले कोण होते? कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केली रामायण रामाधी. कोळ्याची कीर्ती वाढली गहन केली म्हणजे कोळी होता, दरोडेखोर होता, गुंड होता, परंतु महात्म्याची भेट झाली, वरद हस्त दिला, तर वाल्याचा कोण झाला? वाल्मिक ऋषी झाला. कशामुळे झाला? त्याच्याजवळ करण्याची ताकद आहे. पुरुषार्थ नावाची जादू परमात्म्याने तुमच्या माझ्याजवळ दिलेली. विठाला तुम्ही जर ठरवलं की मला पंतप्रधान व्हायचं तर तुम्ही होऊ शकता, शंका नाही. कारण अभ्यास तुका म्हणे असाध्य ते साध्य करिता सायास. जे असाध्य है ते साध्य होऊ शकतं, परंतु तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. तुमच्या प्रारब्धामध्ये दुःख आहे, परंतु त्या दुःखाला तुम्हाला बदलता येतं पुरुषार्थाने. विठाला विठाला म्हणून परमात्म्याने तुम्हाला या संसारामध्ये पाठवलं ना, तर कशा करता पाठवलं? क्रांती करण्याकरता पाठवलं. आपण क्रांती सोडून दिली. तुम्हाला सांगू का, जो तो बघा, जो तो आपल्या धर्माच्या मार्गाने व्यवस्थित चालू आहे, पण आपले मात्र इकडचे काही लोक इकडं, काही लोक तिकडं, काही लोक पण इकडं, काय पता नाही कोणाचं कोण कुणी काय. विठाला विठाला आपल्याला पुरुषार्थाने प्रारब्ध बदलता येईल, परंतु निष्ठा ठेवावी लागेल. परमार्थामध्ये जर निष्ठा नसेल तर परमार्थ शून्य आहे. किती करा निष्ठात नाही तर परमार्थ काय? वाळू मध्ये पेरल्याच्या नंतर उत्पन्न होईल नाही. त्याचप्रमाणे विठाला विठाला निष्ठा ठेवली पाहिजे ना. आपल्या कर्तव्यामध्ये मनुष्य संलग्न पाहिजे. परमात्म्याने तुम्हाला जे हात दिले ते कर्म करण्याकरता दिले. पशु पक्ष्याच्या ठिकाणी कर्म नाही. सुखाची आशा त्यांच्या जवळ पण आहे, त्यांना पण सुख पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला तर नाही वाटत पशु पक्षाला सुख असतं. मला सांगा, तुम्ही जनावर सोडल्याच्या नंतर ते काय करते? जागेवर उभे राहते पुढे चालते? सोडल्याच्या नंतर बांधलेले जनावर सोडल्याच्या नंतर जागेवरच उभे राहते, पुढे चालते. नाना हिरवे चारू नेने नेवारी मागे फिरू, ऐक नाही. ते एकदा सोडले की चालले की चालले, चालले की चालले, ते पुढे जातात, मागे येत नाही. त्यांना मागे आणावं लागतं. अर्थात त्यांना सुद्धा सुखाची आशा आहे, ते सुखाच्या शोधामध्ये पळू लागले. विठाला विठाला
त्याचप्रमाणे माणसाला म्हणजे त्याच्याही पेक्षा जादा माणसाला सुखाची आशा आहे किंवा सुख पाहिजे. त्या सुखाकरता तो अहोरात्र प्रयत्न करतो, परंतु सुख मिळत नाही. आणि म्हणून जर सुख तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पुरुषार्थाने प्राप्त केलं पाहिजे. प्रारब्धात नाही राहत. कधी कधी तुम्हाला सांगू का, काही गोष्ट धन मान या प्रारब्धाच्या अधीन नाही. कर्तव्य हे प्रारब्धाच्या अधीन नाही. काही गोष्टी अशा आहेत तुम्ही जिंदगीभर करत बस, तुम्हाला येणार नाही, तुमच्या प्रारब्धात नाही. वाजव नाही ना, काही काही गावात आता नाही राहिली सरासरी महाराज, पण पहिले लोक, अडाणी लोक. आमच्या गावात एक माणूस असा होता वाजवणार, पूर्वीचा, गेला तो आता नाही. चांगला आळंदीमध्ये शिकलेल्या माणसाला सुद्धा फेल करत होता. कुठं शिकायला गेला नाही का, त्याच्या पूर्वी प्रारब्धामध्ये विठाला विठाला तुम्हाला याला प्रारब्ध जोडी लागतं. प्रारब्ध जोडी असून कर्तव्य सुद्धा पाहिजे. नुसतं प्रारब्ध नाही. दे रे हरी पलंगावर, हरी एवढा रिकामा नाही तुम्हाला पलंगावर देण्याकरता. काही काही माणसं जांभळे खाली जाऊन पडले आणि म्हणले मला जांभूळ खायचं आहे. तोंड वर केलं, सगळे जांभळं सडून तू त्याच्यामध्ये सडतील, पण तोंडात पडणार नाही. तोंडात तुला जर खायचं असलं तर उचलून टाकावं लागेल. विठाला विठाला. हो, म्हणून मला सांगायचं आहे की प्रारब्ध तुमचं जरी बलवत्तर असलं तरी त्या प्रारब्धाला बदलवण्याची ताकद जर कशामध्ये, तर ती पुरुषार्थामध्ये. 4 प्रकारचा पुरुषार्थ आहे: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्माचं आचरण केलं पाहिजे. धर्माचं आचरण केलं तरच तुम्हाला सुख आहे, अन्यथा तुम्हाला सुख नाही. धर्मो रक्षती रक्षतः. तुम्ही धर्माचं रक्षण करा, धर्म तुमचं रक्षण करा. काही लोक म्हणतात महाराज देव धर्माच्या रक्षणाकरता अवतार घेतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थे संभवामि युगे युगे. जब जब होई धर्म कै हानि बाढ़ै असुर अधम अभिमानी तब तब प्रभु धरि विविध शरीरा नासै कृपा निधि सज्जन पीरा. सज्जन पीरा आणि परित्राणाय साधूना या 2 वाक्याचा विचार करा. परित्राणाय साधूनाम, देव या ठिकाणी येईल पण केव्हा, साधूचं संरक्षण करण्याकरता. साधू व्हावं लागेल ना. साधू म्हणजे असे कपडे घालूनच नाही, चांगलं वागणं म्हणजे साधू. विठाला विठाला विठाला. म्हणून परमात्मा तुमच्या संरक्षणाकरता येईल, पण तुम्हाला भूमिका तयार करावी लागेल. तुम्हाला जर धर्माची काही घेणं देणंच नाही तर देव कशाला येईल. देवाला काय, धर्म तुम्हाला घेणं देणं आहे. धर्म म्हणजे काय, ध्रियते आणि न इति धर्म धारणात आहू इति धर्म. ऐकणी, समाज ज्याच्याद्वारे चालतो, समाज ज्याच्याद्वारे पल्लवित होतो, समाज ज्याच्याद्वारे पोषित होतो, समाजाला ज्याच्याद्वारे सुख मिळतं, समाज ज्याच्याद्वारे एका दोरीत चालतो त्याचं नाव आहे धर्म. विठाला विठाला म्हणून समाजाला सुख प्राप्त व्हावं याकरता हे धर्म. धर्माचं आचरण केलं पाहिजे. आपल्या स्वधर्म आणि परधर्मो भयावह. आपला जो धर्म आहे, तुम्हाला उदाहरण देतो. माऊलीनं ज्ञानेश्वरी मध्ये 18व्या अध्यायामध्ये स्वधर्माचं वर्णन करत असताना त्या ठिकाणी एक उदाहरण दिलं. ते उदाहरण तुम्हाला सांगतो. विठाला विठाला विठाला. केळी फळण्या ऐलकडे. विठाला विठाला विठाला.
2 शेतकरी आहे. 2 शेतकरी मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं, मी आता तिसऱ्यानं कधी विक्षेप झाला तुम्ही कीर्तन बंद करून टाकेन. हे कीर्तन म्हणजे हे 2 तासाची करमणूक नाही, ही साधना आहे. तुम्ही 22 घंटे इकडे तिकडे संसारामध्ये घातले, 2 घंटे तुम्ही परमार्थाला द्या. बाकी तुम्हाला काही करण्याची गरज नाही. आणि इथं जर तुम्ही विक्षेप दिला, मला नाही वाटत तुम्ही कीर्तन ऐकण्याकरता आले, तुम्ही फक्त मजा घेण्याकरता आले 2 तास, आणि ती आपल्याकडे भेटणार नाही. आपण मला बोलताच येणार नाही. ते विनोदाचं मला कसं जे त्याचा एक पिंड आहे, ज्याचे ज्याला त्याला जमत, जे सगळ्याला नाही जमणार, ऐका नाही. पहिला तर कीर्तना, विनोद हा कीर्तनाचा विषयच नाही. त्यांचा दोष नाही, दोष तुमचा आहे. रात्रीच्या महाराजांना काय सांगितलं काहीच कळलं नाही, असा कीर्तन झालं तर परवाचं की काय बाबा बाबा. ते कीर्तन नाही, तमाशा आहे. विठाला विठाला आपण तिकडं संसारामध्ये सारं करतो, लबाडी लोबाडी अमक टमक, पण तेवढं सोडून या ठिकाणी यायचं, याचा आनंद घ्यावा. आता तुम्ही असं बसले, कणून बसले, कुथून बसले, डोकं धरून बसले, तरी 2 तास बसणं. मग त्याच्यापेक्षा प्रेमानं बसा ना, आनंदानं बसा ना. विठाला विठाला परमात्म्याने तुमच्या माझ्या हातामध्ये जे पुरुषार्थ दिले, त्यामध्ये पहिला पुरुषार्थ आहे धर्म. धर्माचं आचरण करता करता धर्मावर विजय मिळवला पाहिजे. धर्म काय देतो? सुख देतो, पण सुखाच्या वर माणूस उठला पाहिजे. पण पहिलं धर्माचं आचरण केलं पाहिजे. तर काय केलं धर्माशी काय घेणं देणं, ते म्हणले काहीच नाही. अरे नाही, पहिलं आचरण करा. आचरण करता 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 करता, तुम्हाला सांगू का, तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये कामाला आहे, लोखंडाची असेल, तापलेली कंपनी असेल, काही तिथं त्या ठिकाणी सळाया म्हणा, काही पाईप म्हणा असे तापलेली, काही पाणी झाली, तर आपण बाहेरचा माणूस गेला ना तर पाहिल्याच्या बरोबर बी वाटतं त्याला, अरे बाप त्या ठिकाणी काय भयानक आहे, केवढाले पाईप तापलेले, हे किती जाळ चालू आहे. पण जो रोज कंपनीत कामाला जातो ना, तर त्या जाळाजवळ जातो, त्यांना हातात त्याच्यामध्ये फेकतो, त्याच्यातून भसाभस पडतो, त्याला काही कळत नाही. नटकरित बिकटक पटक गराया, नट सेवक ही नव्या पै माया. विठाला विठाला भरत भगवान प्रभू रामचंद्राला भेटण्याकरता चालले अयोध्येहून चित्रकूट पर्वतावर. पण जाता जाता मध्ये गंगा लागली. भरत भगवान प्रभू रामचंद्राला भेटण्याकरता निघाले, तर पायात सुद्धा काही घातलं नाही. बाकीचे जे होते, कोणी रथावर बसलं, कोणी अंगावर छत्री घेतली उन्हा करता चालली. पण भरताच्या डोक्यावर काही नाही, पायातही काही नाही, अनाशी भरत चालू लागले. चालत असताना गंगा किनारी आले, त्रिवेणी संगमामध्ये, आणि त्या ठिकाणी भरताने डुबकी मारली त्या गंगेमध्ये स्नान करण्याकरता. गंगेनं पाहिलं, त्या मातेनं पाहिलं की या भरताचा भाव किती आहे. भगवान प्रभू रामचंद्राच्या भेटी करता हा भरत अयोध्येहून बिना पायात घातल्याचा इथपर्यंत आला. किती भाव आहे. गंगा माता प्रसन्न झाल्या आणि गंगा मातेनं आशीर्वाद दिला. काय आशीर्वाद दिला? तुला काय पाहिजे ते माग. भरताने काय मागितलं? जे नको पाहिजे ते काहीच नाही, तिकडे तिकडे नको पाहिजे. विठाला विठाला
जे लागत नाही ते मागितलं. काय मागितलं? अर्धन धर्मन काम रुची गतीन चाहू निर्वाण जन्म जन्म रती राम पद या वरदान नान. अर्थ नको. ज्या अर्थामुळे कैकईची बुद्धी विकृत करून सोडली तो अर्थ नको. अर्थ न धर्म नको. कारण धर्मामुळे भगवान प्रभू रामचंद्र माता कैकईला एक शब्द सुद्धा विचारू शकले नाही. माझा काय गुन्हा आहे तुम्हाला 14 वर्ष वनवासात पाठवते. काम रुचे, कामामध्ये रुचे, भले कामामध्ये सुद्धा रुचे नाही. गतीने चाहू निर्वाण, मोक्ष सुद्धा मला नको. का? भगवान प्रभू रामचंद्राच्या चरणापासून दूर होईल. विठाला विठाला आणि भगवान प्रभू रामचंद्राच्या चरणापासून दूर झालं म्हणजे हे 4 पुरुषार्थ पण दूर जातात. का? रामो विग्रहवान, धर्म किंवा धर्म विग्रहवान राम. भगवान परमात्मा धर्माची तू मूर्ती. धर्माची तू मूर्ती, परमात्मा धर्माची मूर्ती है. म्हणून चतुर जे 4 पुरुषार्थ आहे ते परमात्म्याच्या जवळ आहे. तेव्हा मी सांगत होतो